रजनी सकाळी सकाळी छान नटाफट्टा करून नवीन साडी घालून तिच्या रूमच्या बाहेर आली. डायनिंग टेबलवर रेडी असलेला नाश्ता करत तिच्या सासूबाईंना म्हणाली, आई, मी बाहेर जात आहे. माझ्या भावाच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे, त्यामुळे माझ्या आईने मला तिकडे बोलावलं आहे. तेव्हा आशाताई म्हणाल्या, पण सुनबाई, 3 दिवस माहेरी राहूनच काल तर तू इथे आली आहेस आणि आज पुन्हा माहेरी जात आहेस. हो आई, ते काय आहे ना, आज माझी लहान बहीण माहेरी आली आहे. आता ती तर सारखं सारखं दुसऱ्या शहरातून इथे येऊ शकत नाही ना, त्यामुळे आईने आजच खरेदीचा प्लॅन केला आहे. हे तर ठीक आहे सुनबाई, पण सासरच्या प्रती देखील तुझी काही जबाबदारी आहे आणि तुला माहिती आहे मला गुडघेदुखीचा किती त्रास आहे. खूप मुश्किलीने मी इकडे तिकडे फिरू शकते. अशामध्ये घरातील काम तर मी करू शकत नाही. हो, पण तुम्हाला काम करण्याची काय गरज आहे? ताई आहेत ना, त्या करतील किचनमधलं. इतकं बोलणं ऐकताच आशाताईंची मोठी सून राधिका किचनमधून बाहेर आली आणि रागात बोलू लागली, का मी या घरातली कामवाली आहे का, जी दिवसभर काम करत राहील? आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा बॅग उचलून स्वतःच्या माहेरी निघून जायचं का? शांतपणे तुझी बॅग ठेव आणि माझ्यासोबत घरातली कामं कर. अजिबात नाही, मी आता कोणतेही काम करणार नाही. माझ्या आईने मला बोलावलं आहे आणि मी नक्कीच जाणार. परंतु सुनबाई, राधिका अगदी बरोबर बोलते. जशी ती या घरातली सून आहे तशीच तू देखील आहेस. मग तिने एकटीनेच दिवसभर स्वयंपाकघर का सांभाळावं? आशाताई बोलू लागल्या. तेव्हा रजनी बोलू लागली, अहो आई, एक दिवस ताईने काम केलं तर काही डोंगर कोसळणार नाही. स्वतःच्या जाऊबाईचं इतकं बोलणं ऐकून राधिका रागाने बोलू लागली, ही एका दिवसाची गोष्ट नाही. तुझं तर हे रोजचंच काम झालं आहे. काम करायला नको म्हणून तू कोणता ना कोणता बहाणा सांगून तयार होऊन घराच्या बाहेर निघून जातेस. अच्छा, तर तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन आहे, मी माझ्या माहेरी जाते म्हणून तुम्ही माझ्यावर जळता का? आता जर माझ्या घरातल्यांनी मला बोलावलं आहे तर मला जायला नको का? परंतु रजनी, घरातल्या कामांमध्ये तुला देखील मदत करायलाच पाहिजे, आशाताई म्हणाल्या. तेव्हा रजनी म्हणाली, सगळं तर काम घरातलं करते मी, अजून काही जीव देऊ का स्वतःचा? हे ऐकून मोठी सुनबाई राधिका बोलू लागली, ठीक आहे, आता मी देखील ठरवलं आहे की मी एकटीच घरातलं कोणतंच काम करणार नाही. असं बोलत राधिका पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. ठीक आहे, नका करू, परंतु मी माझ्या माहेरी नक्कीच जाईन, असं बोलत रजनी घराच्या बाहेर निघून गेली. आशाताई आणि प्रकाशरावांना 2 मुलं होती, रोहित आणि विशाल. मोठा मुलगा रोहितची बायको राधिका आणि लहान मुलगा विशालची बायको रजनी. रोहित तर स्वतःच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान सांभाळत होता, तर विशालला दुकानात बसायला अजिबात आवडत नव्हतं. तो एक विमा एजंट होता, परंतु त्यामध्ये त्याची इतकी खास कमाई होत नव्हती. त्यामुळेच सरकारी नोकरीसाठी तो प्रयत्न करत होता. थोड्या वेळातच प्रकाशराव घरात आले आणि खुर्चीवर बसत म्हणाले, आशा, आज तर मी खूप थकलो आहे. का हो, विशाल आज देखील दुकानात आला नाही का? नाही ना आशा, तो सांगतोय की दुकानात काम करणं मला आवडत नाही, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यायची आहे. आता याला कोण समजवणार की सरकारी नोकरी इतक्या सहजासहजी मिळत नाही आणि दुकानात रोहितला देखील त्याची गरज आहे. अरे देवा, इथे धाकट्या मुलाने दुकानात काम न करण्याचा हट्ट पकडला आहे, तर दुसरीकडे धाकटी सुनबाई आहे जी घरातलं कोणतंही काम करायला तयार नाही. आशाताई सांगू लागल्या, ठीक आहे आशा, खूप भूक लागली आहे मला, सुनबाईला सांग जेवण वाढायला. तेव्हा आशाताई उठून किचनमध्ये जाऊ लागली. गुडघेदुखीमुळे त्यांना चालायला खूप त्रास होत होता. अगं आशा, सुनबाई कुठे आहे? तिला सांग ना जेवण वाढायला. अहो, कोणी जेवण कुठे बनवलं आहे? तुमची धाकटी सुनबाई आहे जी रोजच्या प्रमाणे तयार होऊन माहेरी निघून गेली आणि आता तिला बघून बघून मोठ्या सुनबाईने देखील काम करायला अगदी स्पष्ट नकार दिला आहे. हे ऐकून प्रकाशरावांनी त्यांच्या मोठ्या सुनबाईला आवाज दिला. ती बाहेर आली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, सुनबाई, हे सर्व काय चालू आहे? तू जेवण बनवण्यास नकार का दिलास? धाकटी सुनबाई तर अगदीच नासमज आहे, परंतु तुला तर सगळं समजून घ्यायला पाहिजे ना. मग तुम्हीच सांगा बाबा, हे सगळं किती दिवस चालेल? पूर्ण दिवस मीच का किचनमध्ये राबराब राबायचं? तुमच्या धाकट्या सुनबाईच्या हाताला मेहंदी लागली आहे का? आणि त्यात भर म्हणजे तिकडे दुकानात देखील माझा नवरा काम करतो आणि मेहनत करून घर चालवतो. का धाकट्या दिराचं कर्तव्य नाही का?
की घर खर्चामध्ये त्यांनी देखील सहभाग घ्यावा. आम्ही दोघं नवरा बायकोनेच घरामध्ये नोकराप्रमाणे राबायचं का? तुझं बोलणं तर अगदी योग्य आहे सुनबाई. मी याबद्दल त्या दोघांसोबत बोलेल. परंतु सध्या तरी जेवण बनव. मला खूप भूक लागली आहे आणि दुकानात देखील रोहितसाठी जेवण घेऊन जायचं आहे. प्रकाशरावांनी सांगितलं तेव्हा राधिका अगदी स्पष्ट शब्दात बोलू लागली. ठीक आहे, मी देखील तेव्हाच काम करेल जेव्हा या समस्येवर काही उपाय सापडेल. त्याआधी तर मी देखील कोणत्याच कामाला हात लावणार नाही. असं बोलत ती तिच्या खोलीत निघून गेली. मोठ्या सुनबाईचं हे बोलणं ते वागणं पाहून प्रकाशराव आणि आशाताई हैराण झाल्या. आशाताईंनी खूप मुश्किलीने सर्वांसाठी जेवण बनवलं. परंतु आता प्रकाशरावांना आणखी शांत बसणे योग्य वाटलं नाही. संध्याकाळ होईपर्यंत त्यांचा धाकटा मुलगा आणि सुनबाई दोघेही घरी पोचले होते आणि मोठा मुलगा रोहित देखील दुकानातून घरी परत आला होता. काय झालं बाबा, तुम्ही बोलावलंत? दोन्ही मुलं स्वतःच्या वडिलांपाशी बसत बोलू लागले. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, बाळा विशाल, आता तुला देखील तुझी जबाबदारी समजायला पाहिजे. काय झालं बाबा, तुम्हाला काय बोलायचं आहे? माझ्या बोलण्याचा अर्थ हा आहे की तुझा मोठा भाऊ शेवटी कधीपर्यंत घरातला खर्च चालवेल? मी विचार करतोय की आता वाटणी करणेच योग्य आहे. घराचे हिस्से करतो जेणेकरून रोजचं हे भांडण तरी संपून जाईल. तेव्हा रोहित म्हणाला, परंतु बाबा, मला असं वाटत नाही की असे हिस्से केल्यामुळे या समस्येवर उपाय सापडेल. मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य ओळखून ते कर्तव्य पार पाडलं तर सर्व काही ठीक होऊन जाईल. तेव्हा जवळच बसलेली आशाताई बोलू लागली, अरे बाळा, जर प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी समजली असती तर मग काही टेन्शनच नसतं. परंतु या घरात तर प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीचा मालक आहे आणि तू देखील केव्हापर्यंत स्वतःच्या लहान भावाचं कुटुंब सांभाळत राहशील? हे बोलणं ऐकताच त्यांच्याजवळ उभी असलेली त्यांची धाकटी सुनबाई रजनी म्हणाली, काय असं काय केलं यांनी आमच्यासाठी? आम्ही तर आमचं कमावतो आणि खातो, तरी देखील दिवसभर टोमणे ऐकतो. मी तर बोलते, करून टाका घराचे हिस्से, रोजच्या भांडणातून तरी सुटका मिळेल. तेव्हा मोठी सुनबाई राधिका रागात बोलू लागली, हो, मला सर्व माहिती आहे. तू तर याचाच विचार करून घराचे हिस्से करायला तयार आहेस की तुला आई आणि बाबांची जबाबदारी घ्यायला लागू नये आणि त्यांचं सर्व ओझं मीच उचलावं. परंतु आता मी देखील ठरवलं आहे की मी आता त्यांचं कोणतंच काम करणार नाही. भरपूर दिवस कामं केली. तेव्हा धाकटी सुनबाई रजनी पटकन बोलली, मी देखील ठेका नाही घेतला या लोकांना सांभाळण्याचा. दोन्ही जाऊबाईंमध्ये भांडण झोपलं. तेव्हा रोहित रागात ओरडला आणि बोलू लागला, रजनी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबापांना ओझं बोलण्याची? तेव्हा विशाल बोलू लागला, दादा, आई आणि बाबा माझ्यासोबत राहतील. शेवटी माझं देखील त्यांच्याप्रती काही कर्तव्य आहे. असं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. तेव्हा रजनी तिच्या मागे मागे पाय आपटत आली आणि रागात बोलू लागली, माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. मी तुझ्या बाबांना माझ्यासोबत अजिबात ठेवणार नाही. हे बघ रजनी, ते माझ्या आईवडील आहेत. त्यांनी मला जन्म दिला आहे. मग म्हातार वयात मी त्यांना असं सोडून देऊ का? ते सगळे मला माहिती नाही. मी फक्त तुझ्यासोबतच राहू शकते. बाकी या घरामध्ये कोणी राहावं किंवा न राहावं, कोणी जगावं किंवा मरावं याने मला काहीच फरक पडत नाही. रजनी, तू तुझी हद्द पार करतेस. आता यावरून आणखी काही वाद होणार नाही. माझं बोलणं तुला ऐकावंच लागेल. अजिबात नाही. मी देखील सांगितलं आहे की मी तुझ्या आईवडिलांसोबत एक क्षण देखील राहणार नाही. इतकं बोलणं ऐकताच विशालने रजनीच्या तोंडावर एक जोरदार चपराक लगावली. अशी कानाखाली भेटल्यानंतर रजनी अगदी हैराण झाली आणि मग रागाने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत बोलू लागली, तुझ्या आईवडिलांसाठी तू माझ्यावर हात उचललास, हे तू चांगलं केलं नाहीस. आता तर मी तुला बघेनच. जवळपास 1 तासानंतर रजनी तिच्या माहेरी पोचली. मम्मी पप्पा रडत रजनीने आवाज दिला. तेव्हा तिचे आईवडील खोलीतून बाहेर निघाले. पाहिलं तर अंगणात त्यांची मुलगी रडत होती. अरे रजनी, तू या वेळेला इथे? सर्व काही ठीक तर आहे ना? तिच्या मम्मीने विचारलं. तेव्हा रजनी बोलू लागली, मम्मी, तुम्ही माझं लग्न कोणत्या घरात लावून दिलं आहे? अगं बाळा, पण काय झालं सांगशील तरी? रजनीच्या वडिलांनी विचारलं. काय सांगू पप्पा, पूर्ण दिवस त्या घरामध्ये काम करून मी माझी हाडं झिजवते, तरी देखील माझी सासरची लोक मला रोजच्या रोज नको नको ते शब्द ऐकवतात. एक संधी देखील सोडत नाही टोमणे मारण्याची. आणि त्यात भरीसभर म्हणजे माझा नवरा बोलतो की जर या घरात राहायचं असेल तर पूर्ण दिवस सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल.
इतकं बोलणं ऐकून तिची आई बोलू लागली, काय माझ्या मुलीला त्या लोकांनी घरातील कामवाली बनवली आहे? मग रडत रजनी बोलू लागली, आता तूच सांग, मी दिवसभर घरातील कामं करू की माझ्या सासू सासऱ्यांचे पाय दाबू? आणि जेव्हा मी काम करण्यासाठी नकार दिला तेव्हा तुमच्या जावयाने मला मारहाण केली आणि धक्के देऊन मला घराच्या बाहेर हकलवून लावलं. इतकं बोलणं ऐकून रजनीच्या आईवडिलांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, काय त्यांची इतकी हिंमत? तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, त्यांची हिंमत तर तूच वाढवली आहेस, जे नेहमी त्यांचा अत्याचार सहन केलास आणि कधीही त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलली नाहीस. तेव्हा रजनी म्हणाली, परंतु आई, जर सहन केलं नसतं तर काय केलं असतं? मी तर हाच विचार करत होती की कशाही प्रकारे माझा संसार टिकावा. परंतु तेव्हा रजनीची आई बोलू लागली, लग्नाच्या आधी ते लोक बोलत होते की आम्ही आमच्या सुनेला मुलीप्रमाणे ठेवू आणि आज तेच लोक मारहाण करू लागले. पण बाळा, तू काळजी करू नकोस. खूप त्रास दुःख सहन केलंस. तू तुझ्या आईवडिलांच्या घरी आहेस. त्या लोकांना तर आज आम्ही बघूनच घेऊ. तिकडे रजनी घर सोडून गेली आहे ही गोष्ट घरातल्या लोकांना समजली तेव्हा सगळेच टेन्शनमध्ये आले. मग रोहित म्हणाला, काय गरज होती स्वतःच्या बायकोवर हात उचलण्याची? मग अजून काय करणार दादा? तिने सरळ सरळ सांगितलं की ती माझ्या आईवडिलांसोबत अजिबात राहणार नाही. दादा, मी तिचा उद्धटपणा आजपर्यंत सहन करत आलो. तिला कधीच काही बोललो नाही. परंतु आज ती आईबाबांबद्दल जे म्हणाली, जे काही बोलत होती ते मी सहन करू शकत नाही. हे ऐकून प्रकाशराव म्हणाले, हे तू ठीक नाही केलंस बाळा. आता जा आणि रजनीला समजावून पुन्हा परत घरी घेऊन ये. नाही बाबा, मी तिची समजूत काढायला अजिबात जाणार नाही. ती परत येईल किंवा न येईल याने मला काहीच फरक पडत नाही. असे बोलून विशाल तिथून निघून गेला. परंतु प्रकाशराव स्वतःच्या मुलाचा असा संसार मोडताना पाहू शकत नव्हते. त्यामुळे हार मानून त्यांनीच तिथे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते रजनीच्या माहेरी पोचले तेव्हा त्यांना समोर पाहून रजनीचे वडील म्हणाले, कशासाठी इथे आहात? प्रकाशरावांनी स्वतःच्या मुलाच्या त्या वागणुकीवर हात जोडून माफी मागितली. तेव्हा तिचे वडील मोठ्या आवाजात म्हणाले, अच्छा, आधी तर आमच्या मुलीवर इतके अत्याचार केलेत आणि माफी मागायला आलात आता. तुम्ही विचार देखील कसा केलात की आम्ही आमच्या मुलीला पुन्हा परत त्या घरी पाठवू? ज्या तोंडाने आला आहात त्याच तोंडाने आत्ताच्या आत्ता परत निघून जा. असं करू नका. नातेवाईकांमध्ये आमची इज्जत काय राहील? प्रकाशराव म्हणाले. तेव्हा रजनीची आई म्हणाली, याबद्दल तर तुम्ही तेव्हा विचार करायला पाहिजे होता, जेव्हा तुमच्या मुलाने आमच्या मुलीवर हात उचलला होता, तिला मारहाण केली. ठीक आहे ताई, रजनीने तुम्हाला हे तर सांगितलं की विशालने तिच्यावर हात उचलला, परंतु हे नाही सांगितलं की शेवटी त्याने हात का उचलला. चूक तर तुमच्या मुलीची देखील कमी नव्हती. हे ऐकून रजनी खोटे खोटे अश्रू आणून बोलू लागली, बघा पप्पा, इतकं सगळं होऊन देखील हे लोक मला चुकीचं ठरवतात. आत्तापर्यंत तर हे लोक फक्त मारहाण करत होते. जर त्यांना शक्य झालं तर ते माझा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही. हे बघा भाऊ, आता आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही शांतपणे इथून निघून जा. आता तर तुमच्यासोबत कोर्टातच आमची भेट होईल. त्यावर प्रकाशराव हात जोडून म्हणाले, एकदा पुन्हा विचार करा. मुलीच्या चुकीवर पांघरून घालून इतका मोठा निर्णय घेणे योग्य नाही. तुमच्या हातामध्ये दोन्ही घराची दोरी आहे. तुमच्या एका निर्णयाने 2 घरं उद्ध्वस्त होऊ शकतात आणि एकत्र देखील येऊ शकतात. तेव्हा रजनीची आई म्हणाली, तुम्ही तुमची चिंता करा. आमच्या मुलीचा संसार तर आम्ही पुन्हा नव्याने उभा करून देऊ. आणि हां, पण तुम्ही आमच्या मुलीला जी मारहाण केली आहे ना, त्याचा बदला तर आम्ही नक्कीच घेऊ. तुम्ही जा इथून. उदास होऊन प्रकाशराव घरी परत आले. तेव्हा आशाताई म्हणाल्या, काय झालं हो, सुनबाईला सोबत घेऊन आला नाहीत? आशाताईंनी तर सरळ सरळ नकार दिला आहे. मी तर त्यांच्यासमोर हात जोडले, माफी देखील मागितली, परंतु ना रजनी पुन्हा परत यायला तयार झाली, नाही तिचे आईवडील तिला पुन्हा पाठवायला तयार झाले. आता तर ते कोर्ट केसची धमकी देत आहे. काय कोर्ट केस? इतकं जास्त काही झालं देखील नाही. मग स्वतःच्या मुलाकडे विशालकडे पाहत आशाताई म्हणाल्या, बाळा, आता तुलाच रजनीची समजूत काढून पुन्हा इथे घेऊन यावं लागेल. आई, इतकी काळजी करण्याची काही गरज नाही. रजनीला तिच्या माहेरी राहू देत, जी माझ्या आईवडिलांचा स्वीकार करू शकत नाही. मला अशा बायकोची अजिबात गरज नाही. आणि राहिली गोष्ट तक्रार करण्याची, केस करण्याची, तर त्यांना जे करायचे ते करू देत. हे बघ बेटा, असा हट्ट केल्याने, अडून राहिल्याने संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे तुला समजावतोय की गोष्ट वाढवण्यापेक्षा ती वेळेवरच सोडण्यामध्ये समजदारी आहे. अगं आई, आता गोष्ट तर खूप पुढे निघून गेली आहे. आता जे होईल ते बघून घेऊ आपण. असं बोलत विशाल तिथून उठून निघून गेला.
मागे उभी असलेली मोठी सुनबाई राधिका यांचं हे सर्व बोलणं ऐकत होती. आता एकच दिवस झाला असेल जेव्हा दुपारी रोहित दुकानातून घरी जेवणासाठी आला तेव्हा स्वतःच्या आईला कपडे धुताना पाहून हैराण झाला. त्याला समजलं की प्रकरण काय आहे. तो त्याच्या खोलीत गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, राधिका, हे सर्व काय चालू आहे? मी काय केलंय? राधिकाने विचारलं. तेव्हा रोहित म्हणाला, आता आईबाबांचे 2 जोडी कपडे धुणं हे लहानसं काम देखील तुला जड वाटू लागलं का? हो, मी देखील कधीपर्यंत एकटी घरातील कामं करत राहू? कपडे धुणं तुम्हाला छोटं काम वाटत असेल, पण मला नाही. माहिती आहे दिवसभर घरामध्ये किती कामं असतात. ती महाराणी तर अगदी थाटात माहेरी जाऊन बसली आहे. मी एकटीच का घरातल्या कामांमध्ये मरमर मारायचे? हे बघ राधिका, हे तू ठीक करत नाहीयेस. रोहित रागात बोलू लागला. तेव्हा राधिका ओरडत म्हणाली, मला माहिती आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य. आता आजपासून मी फक्त माझंच काम करेल. ना कोणासाठी जेवण बनवणार आणि नाही इतर कोणतं काम करेल. असं बोलून ती पाय आपटत किचनमध्ये गेली. इकडे रजनीच्या माहेरी तिचे वडील तिच्याजवळ आले आणि म्हणाले, विशालचा काही फोन आला होता का? नाही बाबा. तो मला का फोन करेल? सगळ्या प्रकरणाला कारणीभूत तर तोच आहे, रजनी म्हणाली. तेव्हा तिचे वडील म्हणाले, काही हरकत नाही बाळा, तू काळजी करू नकोस. मी आत्ताच वकिलांना भेटून आलो आहे. तुझ्यासाठी सासरच्या लोकांवर हुंड्याची केस दाखल केली आहे. पण पप्पा, हुंड्याबद्दल तर काहीच बोलणं झालं नाही. अगं मुली, हे तर आपल्याला माहिती आहे की आपण खोटा आरोप लावला आहे, परंतु वकिलांचं म्हणणं आहे की आपली केस मजबूत करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तर आधार घ्यावाच लागेल. हुंड्याचा मुद्दा गरजेचा होता. आता तू बघ कसा मी त्यांना दिवसा तारे दाखवतो. तुझ्या पायाजवळ बसून तुझ्याकडून माफी मागतील ते. हे ऐकून रजनीची आई म्हणाली, अगदीच योग्य केलं तुम्ही. त्यांना देखील समजू देत की कोणाच्या मुलीला त्रास देण्याचा परिणाम काय होतो. तुरुंगात जाऊन खडी फोडायला लागतील तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. बेटा, तू आराम कर. काळजी करण्याची अजिबात गरज नाही. असं बोलून तिचे पप्पा खोलीत आले. इकडे रजनीच्या सासरी तिची जाऊबाई राधिका देखील स्वतःसाठी वेगळं जेवण बनवू लागली. परंतु रोहितला हे अजिबात आवडत नव्हतं. आज रविवार होता. रोहित उदास होऊन अंथरुणावर पडला होता. विचारांचे वादळ त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झालं होतं. मग राधिका त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, सकाळचे 10 वाजले आहे, परंतु तुम्ही अजूनपर्यंत नाश्ता केला नाही. रात्री देखील तुम्ही काही न खाता झोपी गेलात. मी नाश्ता घेऊन येते, उठून नाश्ता करा. तेव्हा तो म्हणाला, मी नाश्ता तेव्हाच करेल जेव्हा तू माझ्यासोबत माझ्या आईबाबांसाठी देखील जेवण बनवशील. ते आता मंदिरातून येतच असतील. तू त्यांच्यासाठी देखील नाश्ता बनव. यावर ती म्हणाली, अच्छा, अजूनपर्यंत तीच गोष्ट धरून ठेवली आहे का? पण माझा देखील हट्ट आहे. आता मी त्यांचं जेवण बनवणार नाही. म्हणजे नाहीच. मग ठीक आहे, मी देखील जेवणार नाही, रोहित म्हणाला. तेव्हा ती म्हणाली, मग तुम्ही देखील उपाशी बसून राहा. हो ठीक आहे. तसंही तुझ्याकडून जेवण कोणी मागितलं होतं. निघ इथून, मला एकट्याला सोड, रोहित मोठ्या आवाजात म्हणाला. तेव्हा राधिका देखील अगदीच रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, जर तुम्ही असेच वागत राहिला तर मी देखील रजनीसारखी माहेरी निघून जाईल. अगं मग जा ना, तुला कोणी अडवलंय? अच्छा, तुम्हाला माझी काहीच गरज नाही का? तर ठीक आहे, मी जाते. अरे निघ आत्ताच. निघ, दरवाजा उघडाच आहे. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून राधिका स्वतःची बॅग पॅक करू लागली. मी जात आहे, परंतु माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. जर मी एकदा गेले तर पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर तुझ्या आईवडिलांसोबत एकटाच राहा. असं बोलून ती घराच्या बाहेर निघून गेली. तिकडे जेव्हा राधिका बॅग उचलून तिच्या माहेरी पोचली तेव्हा तिला असं अचानक माहेरी पाहून राधिकाचे वडील हैराण झाले. अगं बाळा, तू अचानक इथे? नाही कोणता फोन केलास, नाही काही सांगितलंस. फोन करायला वेळच कुठे होता बाबा? का बेटा, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? काहीच ठीक नाही बाबा. एकीकडे तर माझे सासू सासरे आहेत ज्यांनी माझं जगणं नकोसं केलं आहे, तर दुसरीकडे तुमचा जावई आहे, तो नीट माझ्यासोबत बोलत देखील नाही. आता इथे येणार नव्हते तर काय करणार होते? हे बोलणं ऐकून तिचे वडील म्हणाले, काय याचा अर्थ तू सासरच्या लोकांसोबत भांडण करून इथे आली आहेस? आनंदाने नाही. हो बाबा, पण माझ्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता. माझी धाकटी जाऊबाई तर सासरच्या जबाबदारीतून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या माहेरी जाऊन बसली आणि कामाचं सगळं ओझं त्या लोकांनी माझ्यावर टाकलं. परंतु आता मी देखील ठरवलं आहे की मी त्या घरी सासू सासऱ्यांची नोकरानी होऊन अजिबात राहणार नाही. हीच गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्यांनी मला घरातून निघून जायला सांगितलं. हे ऐकून राधिकाची आई म्हणाली, काय, सासू सासऱ्यांचे काम करायला नको म्हणून तू इथे बसणार आहेस? आम्ही तर तुला असे संस्कार कधीच दिले नव्हते. हो आई, पण ते सासू सासरे फक्त माझेच आहेत का? माझ्या जाऊबाईचे नाहीत का?
मग मी एकटीनेच त्यांचं ओझं का उचलायचं? नाही बेटा, तुझे हे विचार खूप चुकीचे आहे. घरातली वडीलधारी मंडळी कधीही ओझं नसतात. त्यांची सेवा करायची संधी तर नशिबान लोकांना मिळते. आणि मला एक गोष्ट सांग बाळा, 7 वर्ष झाली आहे तुझ्या लग्नाला. आजपर्यंत तुझे सासू सासरे तुला कधी ओरडले आहेत? अगं ते तर तुझ्याशी मोठ्या आवाजात देखील बोलत नाही. आणि जावई देखील तुझी खूप काळजी घेतात. आम्हा लोकांचा आदर करतात. तुला आठवते का, जेव्हा तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा मी एक फोन केल्यावर ते लगेचच आपल्या मदतीसाठी आले होते. प्रत्येक कठीण प्रसंगात ते आपल्यासोबत उभे राहिले. कधी आम्हाला मुलाची उणीव जाणून दिली नाही. आता तू सांग, जर त्या बदल्यात त्यांची फक्त इतकीच इच्छा असेल की तू त्यांच्या आईवडिलांची काळजी स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे घ्यावी, यामध्ये काय चुकीचे आहे? पण तू तर त्यांच्यासोबत भांडून इथे आले आहेस. नातं तर दोन्हीकडून जपलं जातं. जर तू तुझ्या नवऱ्याकडून अपेक्षा ठेवतेस तर तू देखील त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या आईवडिलांचं बोलणं ऐकून राधिकाची नजर शरमेने खाली झुकली आणि ती म्हणाली, मला माहिती आहे आई की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तर फक्त त्यांना घर सोडून जाण्याची धमकी देत होते. परंतु जेव्हा त्यांनीच मला घरातून जायला सांगितलं तेव्हा माझा स्वाभिमान दुखवला. पण आई, मी आता कोणत्या तोंडाने परत जाऊ? असं बोलत ती रडू लागली. तिकडे दोन्ही सुनांचं वागणं पाहून प्रकाशराव अगदी विचारात पडले. तेव्हा आशाताई त्यांच्या जवळ येऊन बसली आणि त्यांना टेन्शनमध्ये पाहून म्हणाली, काय झालं अहो, कसला विचार करताय? आशा विचार करतोय की एकेकाळी अगदी हसतं खेळतं कुटुंब होतं आपलं. माहीत नाही आपल्या परिवाराला कोणाची नजर लागली. धाकट्या सुनबाईचा स्वभाव तर सुरुवातीपासूनच थोडा रागीट होता, परंतु मोठ्या सुनबाईकडून मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा आशाताई म्हणाल्या, विचार केला होता की दोन्ही मुलांचे लग्न झालं की सुनबाई घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतील आणि आपलं म्हातारपण अगदी आरामात जाईल, निवांत जाईल. परंतु कोणाला माहिती होतं की म्हातारपणात आपल्याला हे दिवस देखील पाहायला लागतील. आता हे सगळं बोलणं चालूच होतं तर दारावरची बेल वाजते. प्रकाशरावांनी दरवाजा उघडला तेव्हा समोर राधिका तिच्या वडिलांसमोर उभी होती. प्रकाशराव त्या लोकांना आतमध्ये घेऊन आले तेव्हा राधिका सासू सासऱ्यांच्या पाया पडते. तेव्हा राधिकाचे बाबा म्हणाले, माझ्या मुलीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. जसं आम्हाला समजलं की ती सासरी भांडून आली आहे तेव्हा मी तिला त्याच पावलाने माघारी घेऊन आलो. अहो नाही भाऊ, तुम्ही का माफी मागताय? मुलं आहेत, लहान आहेत, त्यांच्याकडून चुका होतातच. आमची मुलगी घरी परत आली, आमच्यासाठी इतकंच पुरेसं आहे. थोडं बहुत बोलणं करून राधिकाचे बाबा तिला तिच्या सासरी सोडून निघून गेले. मोठी सुनबाई परत आली त्यामुळे प्रकाशराव आशाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळपर्यंत जेव्हा रोहित घरी आला तेव्हा स्वतःच्या बायकोसोबत काहीही न बोलता तिला दुर्लक्षित करून त्याच्या खोलीत गेला. अहो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या आईवडिलांनी मला सगळं समजावलं आहे. मी वचन देते की यापुढे आईबाबांच्या सेवेमध्ये कधी कोणतीच कमी येणार नाही. माझ्या आईवडिलांप्रमाणेच त्यांची सेवा करेल. तेव्हा रोहित म्हणाला, राधिका, आपलं प्रेम इतकं कमजोर होतं की इतकं छोटंसं संकट आल्यावर तू तुझी बॅग घेऊन सरळ माहेरी निघून गेलीस. तेव्हा राधिका रडत म्हणाली, खरं सांगू का, मला तर घर सोडून जायचं नव्हतं आणि जर तुम्ही मला एकदा अडवलं असतं तर मी त्याच वेळेला थांबले असते. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पना देखील मी करू शकत नाही. वचन देते यापुढे अशी चूक कधीही करणार नाही. राधिका रडू लागली तेव्हा रोहितने तिला मिठी मारली. आता 2 दिवस देखील नीट गेले नव्हते की पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. पोलिसांना स्वतःच्या घरात पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. तेव्हा एक पोलीस म्हणाला, तुम्हा लोकांविरुद्ध एक तक्रार नोंदवली गेली आहे. काय? पोलीस तक्रार? आणि आमच्या नावावर? पण आम्ही असं काय केलंय? एकतर तुम्ही तुमच्या सुनबाईकडून हुंडा मागताय आणि वरून तिला मारहाण करताय. वैतागून तिच्या वडिलांनी तुमच्याविरुद्ध तक्रार केली आहे. असा कसा हुंडा मागण्याचा आरोप केलाय आमच्यावर? आम्ही तर कधी हुंड्याचं नाव देखील घेतलं नाही. परंतु तुमच्या सुनबाईने तर स्वतःच्या नावावर आणि सासू सासऱ्यांवर तिला मारहाण करून घरातून बाहेर हाकलून लावलं असा आरोप केला आहे. नाही इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं खोटं आहे. तिच्यावर हात उचलणं तर लांबच, आम्ही तिला कधी बोट देखील लावलं नाही. नवरा बायकोमध्ये छोटं मोठं भांडण झालं होतं. ज्यावेळी नाराज होऊन ती तिच्या माहेरी निघून गेली, मी तर तिला मनवण्यासाठी देखील गेलो होतो. त्या लोकांसमोर हात जोडले परंतु तरी देखील त्यांनी ऐकलं नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, चांगलं होईल तुम्ही त्या लोकांसोबत बसून काहीतरी तोडगा काढावा. जर केस कोर्टात गेली तर पूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागेल. तुमच्याजवळ 24 तास आहे. एकतर तुम्ही लोकांनी एकमेकांसोबत बसून यावर उपाय काढा आणि उद्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावा, नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला घेऊन जाऊ. पोलिसांचं ते बोलणं ऐकून प्रकाशराव आणि आशाताई यांचा अगदी थरकाप उडाला. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी त्यांच्यासोबत बोलतो, हात जोडून प्रकाशराव म्हणाले आणि अगदी शांतपणे अंगणात असलेल्या पलंगावर बसले. संध्याकाळी जेव्हा मुलं घरी आली तेव्हा प्रकाशरावांनी त्यांना सर्व काही सांगितलं. हुंड्याच्या
बद्दल ऐकून विशालला खूपच राग आला. तिची हिंमत कशी झाली आपल्यावर इतका घाणेरडा आरोप लावण्याची. तेव्हा रोहित म्हणाला, रागावून काहीच होणार नाही. फोन करून आरामात त्यांच्यासोबत बोल, या समस्येवर उपाय नक्कीच सापडेल. जेव्हा विशालने बायकोला फोन लावला तेव्हा तिच्या वडिलांनी फोन उचलला. बाबा, छोट्याच्या गोष्टीवरून तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली का बेटा? तू आमच्या मुलीवर हात उचललास, ही छोटी गोष्ट आहे. बाबा, रागामध्ये माझ्याकडून ती चूक झाली, परंतु तुम्ही तर माझ्या आईवडिलांवर हुंड्याचा खोटा आरोप लावला आहे. यामध्ये तर त्यांचा काही दोष नव्हता. हे बघ विशाल, मला तुझ्यासोबत काही बोलायचं नाही. आता तर आपण कोर्टातच भेटूया. तेव्हा विशाल रागात म्हणाला, ठीक आहे, मग जाऊ दे हे सगळं प्रकरण कोर्टात. खोट्या आरोपाच्या आधारावर कोणीही केस जिंकू शकत नाही. असं बोलून विशालने फोन कट केला आणि स्वतःचं डोकं पकडून बसला. तेव्हा रोहित म्हणाला, काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी एका चांगल्या वकिलाला ओळखतो. थोड्या वेळात रोहित वकिलाला भेटायला गेला. कोर्टाची कारवाई सुरू झाली. घरातले सगळे लोक याच काळजीत असायचे की शेवटी सगळ्यांचा निकाल काय लागेल. पाहता पाहता अनेक महिने निघून गेले. एके संध्याकाळी जेव्हा रोहित आणि प्रकाशराव कोर्टातून घरी आले तेव्हा त्यांना पाणी देत राधिका म्हणाली, काय सांगितलं वकिलांनी? केव्हापर्यंत ही कोर्ट केस चालेल? तेव्हा रोहित हसत हसत बोलू लागला, देवाने आपलं ऐकलं. आपण केस जिंकलो. हे ऐकून घरातल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. मग आशाताई म्हणाल्या, देवाच्या घरी उजेड आहे, अंधार नाही. विशाल म्हणाला, अगं आई, नाही, त्यात 2 आनंदाच्या बातम्या आहेत. मला सरकारी नोकरी देखील मिळाली आहे. हे ऐकून त्याच्या आईवडिलांच्या आनंदाचा काही ठाव ठिकाणाच राहिला नाही. घरामध्ये तर जणू काही एखाद्या सणाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2-3 दिवस निघून गेले तेव्हा आशाताई प्रकाशरावांना म्हणाल्या, मला असं वाटतं की विशालसाठी एखादं चांगलं स्थळ पाहायला पाहिजे. हे ऐकून प्रकाशराव म्हणाले, अगं हे काय बोलतेस आशा? हे बघा, त्यांनी तर घटस्फोटाचे कागद देखील पाठवले आहे. जेव्हा घटस्फोट व्हायचा आहे मग दुसरं स्थळ पाहायला काय हरकत आहे? ठीक आहे, परंतु कोणताही निर्णय घेण्याअगोदर एकदा विशालसोबत बोल. केस हरल्यामुळे रजनीच्या माहेरी खूप भयानक वातावरण झालं होतं. याच दरम्यान रजनीच्या भावाचं देखील लग्न झालं होतं. आता रजनी तिच्या वहिनीच्या डोळ्यात खुपू लागली होती. काळजीत असलेले रजनीचे पप्पा स्वतःच्या बायकोला म्हणाले, अगं, या वकिलाच्या नादात आपलं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि तिकडे तर त्या लोकांचं नशीबच उघडलं आहे. आता विशालला सरकारी नोकरी मिळाली आहे. हे ऐकून रजनीची आई अगदी हैराण झाली. तिला तर जणू काही खूप मोठा धक्का बसला. सरकारी नोकरी? आपण काय विचार करत होतो की त्यांना आपण तुरुंगात खडी फोडवायला लावू, आणि इकडे तर सगळं काही उलट झालं. तेव्हा रजनी तिथे आली तेव्हा तिची मम्मी म्हणाली, ठीक आहे, असू दे, जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही रजनीसाठी एखादं चांगलं स्थळ पहा. योग्य वेळ पाहून एक चांगलं स्थळ पाहून रजनीचं लग्न करून टाकू. तेव्हा ती म्हणाली, हे तू काय बोलतेस आई? काय गरज आहे कुठे स्थळ पाहण्याची? जर ते लोक देखील असेच निघाले तर मला पुन्हा लग्न करायचं नाही. तेव्हा तिचे वडील म्हणाले, बाळा, तू तुझ्या हाताने घटस्फोटाच्या कागदावर सही केली आहेस. आता किती दिवस तू घरात बसून राहशील? लग्न तर तुला करावंच लागेल, नाहीतर आसपासचे आणि नातेवाईक तर 10 गोष्टी करतील, 100 प्रश्न विचारतील. तेव्हा रजनी रागात म्हणाली, हो का पप्पा, आता तुम्हाला नातेवाईकांची काळजी आहे. आणि जेव्हा जेव्हा मी माझं सासर सोडून इथे आली तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं, बाळा, हे तुझंच घर आहे, तू आरामात इथे राहा, काही काळजी करण्याची गरज नाही. मग आता काय झालं? अरे बाळा, आम्ही असे कुठे म्हटलोय की हे घर तुझं नाही, पण आम्हाला देखील समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिची आई समजावत म्हणाली. रजनी म्हणाली, मला सगळं समजतंय आई, तुमची सूनबाई आल्यानंतर तुम्हाला आता माझं ओझं वाटू लागलं. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं असं नाही, परंतु लग्न तर तुला करावंच लागेल, याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. तेव्हा रजनी नजर खाली झुकवून जरा अडखळत बोलू लागली, एक रस्ता आहे, तुम्ही लोक जा, माझ्या सासरच्या लोकांसोबत बोला, त्यांच्यासमोर माफी मागा. मुलीचं हे बोलणं ऐकून रजनीचे बाबा म्हणाले, अच्छा, जेव्हा ते तुला इथे घ्यायला आले होते तेव्हा तर तू त्यांच्यासोबत जायला स्पष्ट नकार दिलास. तुझ्या सासऱ्याने तर आमच्यासमोर हात जोडले होते, परंतु आम्ही देखील तुझ्या बोलण्यात येऊन त्यांना नको नको ते सुनावलं आणि घरातून त्यांचा अपमान करून त्यांना हाकलावून लावलं. आणि आता जाऊन त्यांच्याकडून माफी मागू. तेव्हा पप्पा, माझी चूक झाली, आता जे झालं ते झालं, परंतु तुम्ही तुमच्या मुलीसाठी तिथे जाऊन माफी तर मागू शकता ना. तेव्हा रजनीची आई म्हणाली, तुझं बोलणं तर ठीक आहे, जर आपण झुकतं माप घेतल्याने आपल्या मुलीचा संसार उभा राहत असेल तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. आणि तसंही इतकं मोठं काही झालं देखील नव्हतं. विशाल फक्त इतकंच म्हणाला होता की सुनबाई या नात्याने तिला सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. रजनी म्हणाली, हो बाबा, मी त्यांची खूप सेवा करेल, तुम्हाला कधीच तक्रारीची संधी देणार नाही. हे ऐकून तिचे वडील म्हणाले, आपल्या मुलीने तर अगदी बालिशपणा दाखवला आहे. तिच्या बोलण्यात येऊन आपण मूर्खासारखे वागलो आहोत. जेव्हा तिचे सासरे घ्यायला आले होते तेव्हा हिला
त्याच वेळेस पाठवलं असतं तर हे प्रकरण इतकं वाढलंच नसतं. दुसऱ्याच दिवशी रजनी आणि तिचे आईवडील प्रकाशरावांच्या घरी पोचले. रजनी रडत रडत तिच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडून माफी मागू लागली. तेव्हा प्रकाशराव तिला रागात म्हणाले, पण बाळा, तुझी काय चूक आहे? चूक तर आमचीच होती. चुकीचे तर आम्ही होतो, जे तुला रोज मारहाण करत होतो, तुझ्याकडून हुंडा मागत होतो आणि त्यात भरीसभर तुला धक्के मारून घराच्या बाहेर हकललं होतं. काय भाऊ, हे सांगितलं होतं ना तुम्ही पोलिसांना? तेव्हा तिचे वडील म्हणाले, नाही भाऊ, असं बोलून आम्हाला लाजवू नका. चूक आमच्याकडून झाली आहे, खूप मोठी चूक झाली आहे. आशाताई हात जोडून म्हणाले, हे बघा भाऊ, आधीच तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माहिती नाही किती रात्री आम्ही जागून घातल्या. या कोर्ट केसमुळे आमची इज्जत गेली ती वेगळीच. लोकांनी आम्हाला काय काय नाही ऐकवलं आणि तुम्ही लोकांनी देखील आम्हाला नको नको ते ऐकवलं. आता कुठे जाऊन तुम्हाला आमच्या मुलाच्या सरकारी नोकरीबद्दल समजलं तेव्हा तुम्ही लगेच आमच्याकडे माफी मागायला आलात. जेव्हा हे सगळं चालू होतं त्यावेळेला विशाल घराच्या आत आला आणि स्वतःच्या समोर रजनीला पाहून स्वतःचा ताबा हरवून बोलला, आमच्यासोबत इतकं सगळं करून तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तो मोठ्या आवाजात म्हणाला. हे ऐकून रजनीचे वडील हात जोडून म्हणाले, मला माहिती आहे बाळा, तुझा राग अगदीच योग्य आहे, परंतु जमला तर आम्हाला आणि आमच्या मुलीला माफ कर. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, हे बघा भाऊ, तुमच्या मुलीने जे काही केलं ते अगदीच मूर्खासारखं केलं, परंतु तिची साथ देऊन तुम्ही तिचा थाटलेला संसार मोडलात. मुलं तर चुका करतात, परंतु आईवडिलांनी त्यांना समजवायला पाहिजे. त्यांची साथ देऊन त्यांना आणखी मोठी चूक करण्यासाठी प्रोत्साहन कधीही देऊ नये. ठीक आहे, आता आपल्या नात्यामध्ये एक अशी गाठ पडली जी गाठ उघडणं शक्य नाही आणि तसंही आम्ही विशालचं लग्न एका ठिकाणी ठरवलं आहे. त्यामुळे चांगलं असेल तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून निघून जा. त्यांचं ते बोलणं ऐकून रजनी त्यांचे पाय पकडून म्हणाले, आई बाबा, मला माफ करा, मला एक संधी द्या, मला शेवटचं माफ करा, मी तुम्हाला कधीही परत तक्रारीची संधी देणार नाही. तेव्हा विशाल म्हणाला, घटस्फोटाचे कागद तूच पाठवले होतेस ना, मग आता इथे काय घ्यायला आली आहेस? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर चांगलं होणार नाही. हे ऐकून रजनीचे वडील हात जोडून लागले, ठीक आहे बेटा, आम्ही चूक केली तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील, आम्ही निघतो, असे बोलून ते तिथून जाण्यासाठी मागे वळाले. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, थांबा. आणि मग आशाताई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, विशालच्या स्थळासाठी आम्ही फक्त होकार दर्शवला आहे. जर आम्ही त्यांना नकार दिला तर जास्तीत जास्त आमची थोडी बहुत बदनामी होईल, परंतु सुनेच्या चुकीसाठी तिला माफ न करून आज आपल्या दोन्ही कुटुंबातील नातं कायमस्वरूपी संपून जाईल आणि हे खूप मोठं पाप ठरेल. हो आशा, तू अगदी बरोबर बोलतेस, परंतु विशाल यासाठी तयार होईल का? आता सगळ्या लोकांच्या नजरा विशालवर होत्या, पण तो शांत होता. त्यांनी काही क्षणाची शांतता सर्वांसाठी काळजीची ठरली. त्याने नजर वर करून रजनीकडे पाहिले आणि म्हणाला, खरं सांगू का रजनी, मला तर तुझ्यापासून कधीच वेगळं व्हायचं नव्हतं, परंतु तू माझ्या आईवडिलांसोबत जी वागलीस ते मी सहन करू शकलो नाही. परंतु मला आनंद आहे की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. चूक तर कुठे ना कुठे माझ्याकडून देखील झाली होती की मी रागात तुझ्यावर हात उचलला, परंतु रजनी, आता तू माझ्या आयुष्यात पुन्हा परत ये, मला तुझी गरज आहे. विशालचं हे बोलणं ऐकून पूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. भूतकाळात झालेल्या चुका दोन्ही परिवारांनी वेळेनुसार सुधारल्या होत्या. तर मित्रांनो, आजच्या कथेतून आपल्याला हे समजते की प्रत्येक मुलीला प्रकाशराव आणि आशाताईंसारखे सासू सासरे मिळत नाही. जी मुलगी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध आणि सासू सासऱ्यांविरुद्ध कोर्टामध्ये खोटा गुन्हा दाखल करते, अशा मुलीला सुद्धा ते पुन्हा मोठेपणा दाखवून सून म्हणून घरात ठेवून घेतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.